नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील बिबवेवाडी भागामध्ये मंडपाचं साहित्याच्या एका गोडाऊनला भीषण आग लागली. त्यातच तेथे ठेवलेले सिलेंडर त्याचाही स्फोट झाला. कोणतीही जीवितहानी झाल्याचं या प्रसंगी आपल्या निदर्शनास आलं नाही, असं अग्निशमन दलानं सांगितलं. तेव्हा आपण जाऊयात बिबवेवाडीतल्या या आगीच्या ठिकाणी. आला आला उन्हाळा आला. आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला. या गुलकंदामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, लघवीची जळजळ, शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल. तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा, कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे. पाच बांगलादेशी महिला सीमा ओलांडून भारतामध्ये आल्या आणि त्यांनी पुण्यामध्ये कुंटणखान्यामध्ये त्यांना ठेवण्यात आलं आणि तिथे त्या वेश्या व्यवसाय उदरनिर्वाह करत होत्या, असं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी त्या ठिकाणी माचीस या इमारतीवरती धाड घातली असता त्यांना 5 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या या महिला सापडल्या. जाणून घेऊयात या प्रसंगी पोलिसांनी दिलेली माहिती. ओव्हरऑल काल आम्ही झोन 1 अंतर्गत मध्ये कोम्बिंग ऑपरेशन घेतलं होतं. कोम्बिंग ऑपरेशन मध्ये सगळीकडे अवैध धंदे जे चालू आहे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी, नंतर मग जे इलिगल ज्या पण गोष्टी होत असेल त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी हा कोम्बिंग ऑपरेशन घेतलं जातं. याच्यामध्ये काल एक मोठी कारवाई ही करण्यात आली की बुधवार पेठेमध्ये जे कोम्बिंग ऑपरेशन चाललं होतं तिथे 5 बांगलादेशी नागरिक हे आम्ही या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये शोधले. त्यांची पूर्ण घराची झाडाझडती झाली. त्याच्यानंतर मग त्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे थरोली व्हेरीफाय केले गेले. याच्यामध्ये निष्पन्न झालं की ते बांगलादेशी नागरिक आहे. भारतामध्ये त्या छुप्यारित्याने बॉर्डर पार करून इथे शिरलेले आहेत. बॉर्डर पार त्यांनी वेस्ट बेंगॉलच्या एरियाज मधनं केल्या आणि तिकडून या पुणेमध्ये बुधवार पेठे एरियामध्ये राहण्यात आले. जसं आपण बघू शकतो की ही कारवाई आपली सतत चालू आहे. मागे पण आपण 18 बांगलादेशी नागरिक पकडले होते. त्याच्यामध्ये बांगलादेशी नागरिकांना इथे स्टे करण्यामध्ये जो मदत करणारा इसम होता सुमित चव्हाण, त्याला आपण शोधून काढलेले आहे. त्याचेही पुढचे काही आपण लिंक्स शोधून काढलेले आहेत. आता पूर्ण ओव्हरऑल त्यांचं काय रॅकेट आहे, कशा प्रकारे हे रॅकेट रन करतं याच्यावर सखोल आमचा तपास अजून पण चालू आहे. की जेव्हापासनं मी चार्ज घेतलेला आहे 1 जून 2025 पासून, तेव्हापासून आम्ही 94 बांगलादेशी नागरिकांना पकडलेलं आहे. त्याच्यापैकी बहुतांश 60 पेक्षा जास्त नागरिकांना आम्ही डिपोर्ट केलेलं आहे. काही नागरिक अजून पण डिटेन्शन सेंटर्स मध्ये आहेत. त्यांची प्रोसेस कंप्लीट होताच त्यांना पण आम्ही रिटर्न पार करू. नरेंद्र मोदी यांनी सोनं खरेदी करू नका, परदेशी प्रवासाला जाऊ नका, वर्क फ्रॉम होमचा आग्रह धरा आणि मुलांना शाळेमध्ये पाठवण्याऐवजी घरीच ऑनलाईन अभ्यासक्रम करू द्या. कोविड काळातली ही सूत्र त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या मुखानं जनतेला आवाहन केले. पण सराफ बाजार त्यातील कारीगर हे उपाशी मरतील अशी भूमिका
सराफ असोसिएशनने घेतली आणि अभय गाडगीळ यांनी दिलेली ही मुलाखत त्याचं बरंचसं काही आपल्याला सुचवून जातं. तेव्हा जाणून घेऊयात अभय गाडगीळ. आपल्याला माहितीच आहे की भारतीय संस्कृती आणि सोनं हे एक वेगळं नातं आहे, एक अटूट नातं आहे आणि ते अटूट नाते ते कधीच तुटू शकत नाही. आणि लोकांची जे भावना आहे सोन्याविषयीची ती अत्यंत वेगळी आहे, अत्यंत जवळची आहे आणि लोक याच्याकडे एक सुरक्षित ठेव म्हणून बघतात. आणि आपल्याला माहितीच आहे की गेल्या काही महिन्यांमध्ये, काही वर्षांमध्ये या सोन्याने आपल्याला परतावा पण खूप चांगला दिलेला आहे आणि त्यामुळं लोकांचं याच्या पाठीमागं बघणं हे खूप अत्यंत जवळचं आहे आणि याचा परिणाम आमच्या कुठल्याही व्यवसायावरती पुढे होईल असं वाटत नाही. कारण लग्नसराई असो किंवा इतर काही उत्सव असो यासाठी सोन्याची मागणी ही असतेच. आपण आत्ताच बघितलं असेल की पाडवा असेल किंवा आत्ता अक्षयतृतीया झाली, त्याला असणारी मागणी बघता याचा कुठलाही परिणाम आपल्या या व्यवसायावर होईल असं वाटत नाही. लोक खरेदी करत राहतीलच कारण याच्याकडे एक सुरक्षित ठेव म्हणून बघितलं जातं आणि ती तशीच राहणार. मी असं मानत नाही. याचं कारण असं आहे की हे युद्धजन्य परिस्थितीमुळं आपल्या पंतप्रधानांनी जे काही आवाहन केलं आहे ते फक्त काय सोन्या चांदीपुरतंच मर्यादित नाही आहे, ते इतर गोष्टींवरती सुद्धा खूप मोठ्या गोष्टीवरती अवलंबून आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की याचा कुठलाही परिणाम, कारण आज तुम्ही विचार केला तर शेअर मार्केट असेल किंवा याचा परिणाम जो काही होतो, शेअर मार्केट जे खालीवर होतंय किंवा त्याचा जो नुकसान होतंय त्याच्याकडे बघता लोक हे सुरक्षित ठेव म्हणून बघतात सोन्याकडे. आणि जरी भाव वाढलेले असतील तर त्याचा परतावा चांगलाच मिळतोय लोकांना. त्यामुळं लोक ह्याच्याकडे अतिशय पॉझिटिव्हरित्या बघतात आणि गेल्या काही महिन्यामध्ये, 2-3 महिन्यामध्ये जर बघितलं तर रेट हे स्थिर झालेले आहेत. त्यामुळे लोक पुन्हा एकदा सोना खरेदीकडे वळलेले आहेत आणि हे कायमस्वरूपी तसेच चालू राहील. सोन्याचा जो रेट असतात, सोन्याचे जे असतात भाव असतात ते इंटरनॅशनल मार्केटवर ठरत असतात, ना की आपल्या लोकल मार्केटवर ठरत असतात. त्यामुळे याचा कुठलाही परिणाम हा आपल्या सोन्या चांदीवर होणार नाही. महाराष्ट्रातील आणि पुण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभय छाजेड यांच्या वाहनाला पिरंगुट येथील घाटामध्ये नुकताच एक अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये अभय छाजेड यांना मार लागला. त्यांना पुणा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. तथापि त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. जाणून घेऊयात अभय छाजेड यांचा हा अपघात. मध्ये